हॅलो नमस्कार, मी मेघना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज बरेच दिवसानंतर आपण एका वेगळ्या ठिकाणी आहोत आणि ती म्हणजे कोणती, तर माझा मेघनाज किचन मध्ये आहोत. तर चला बघूया, आज एक रेसिपी करूया. मस्त पाऊस पडत आहे तर म्हटलं चला काहीतरी असं चटपटीत, असं रोजचं जेवण खाऊन जेवण मला कंटाळा येतो. फुडी लोकांचं कसं असतं, रोज काहीतरी वेगळं करायचं असतं त्यांना. मग म्हटलं चला आज काय वेगळं बनवूया. एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल गरम केलंय. आता हा बटर थोडंसं टाकायचं. पाणी लागलं होतं थोडंसं बटरला, म्हणून ते तडतड करते असं. ते झाल्यानंतर हिंग टाकलं एकदम विदाउट मेजरमेंट, आपल्या अंदाजाने. ही मिरची घेतली, ती टाकली अगदी मी 2 ते 3, कारण मला तिखट आवडतं म्हणून. आणि हे बघा, ही तयारी पण करून ठेवलेली आहे. हे बटाटे असे स्मॅश, थोडेसे जाडसर आणि असे एकदमच असे थिक पेस्ट नाही केली त्यांची. आणि हे कांदे असे मस्त कापून घेतलेले आहेत आणि गाजर. आता सध्या माझ्याकडे हेच अवेलेबल होतं. बाहेर पाऊस पडतोय, कंटाळा येतो खाली जायला. म्हटलं चला जे अवेलेबल आहे त्याच्यात करूया. हे करून झालं त्यानंतर हे नॉर्मल माझे सगळे मसाले जातात ह्याच्यामध्ये. आपल्याकडे घरात जेवढे मसाले असतील ना, थोडेसे चटपट बिटपट घालून घ्यायचे. मस्त बनतात रेसिपी, एकदा ट्राय मारा. प्रत्येक गोष्ट आयुष्यात मेजरमेंटने करायला गेलो तर मग काही खरं नाही आपलं. हे बघा, दिलं टाकून मस्त हे झालेलं आहे असं माझं. अरोमा तर एवढा भारी येतोय ना, हे करते त्याचा वाव. आणि हे आहे थोडीशी हळद, ती पण टाकते. त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट, ती एवढी घेतली आहे, ती पण मस्त टाकते. आणि सुगंध बघा, वाव. हे बघा झालेलं आहे. त्यानंतर मीठ घालायचं थोडंसं त्यावरती, आपला अंदाज. आणि हे बटाटे जे आहेत ते नंतर टाकायचं. पहिला टाकायचा हा रेड चिली सॉस आहे. पेड प्रमोशन अजिबात नाही आहे, म्हणून तुम्ही कंपनी बघून तीच कंपनीचं आणण्याची अशी काही गरज नाही आहे. आपलं जे अवेलेबल मिळेल मार्केटमध्ये टाकून मोकळं राहा. यामध्ये डिस्क्लेमर असा आहे की मेघनाला प्रचंड भूक लागलेली आहे, त्यामुळे जे काही तुम्ही स्पीड बघताय तो भुकेचा स्पीड आहे. हां एक्झॅक्टली. कारण ना मला ॲक्च्युली खायचं होतं कधीपासूनची फ्रँकी, पण ना बाहेर जायचं आणि त्या सध्या पाऊस पडतो तर चिखलामध्ये फक्त लॉंग ड्राईव्ह चांगली वाटते. कुठे उतरायचं आणि तिथे खायचं नको 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 नको, त्यापेक्षा हे बरं. मस्त. देवा देवा अशी बायको मला दिलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार मानतो. की माझ्यासाठी नसेल पण निदान स्वच्छतेसाठी तरी बाहेर जात नाही आणि मला आराम करायला मिळतो. हो तसं मी सकाळी तुम्ही ह्याच्या आधीचा एक व्लॉग बघालच, त्यामध्ये मी चिकन बनवताना म्हटलेलं आहे लॉंग ड्राईव्हला जायचं आहे म्हणून. आणि आम्ही जाऊन आलेलो आहे. थोडं कामानिमित्तानेच बाहेर गेलो होतो, तर म्हटलं चला जाऊन आलेलो आहोत, आता काय बाहेर जाण्यात अर्थ नाही. हा झाला आपला फ्रँकीचा मसाला रेडी. वाव, मस्त कडक दिसतोय एकदम, मस्त सुंदर टेस्टी. अजून काय म्हणू शकतो का आपण, शब्द सुचत नाहीत मला. एकदम भारी मस्त लागतं, बिलीव्ह मी. असंच एकदम ट्राय करून बघा. एवढं खाली मसाला अजिबात चिटकत नाही आहे. भांडं बघा मस्त क्लिअर आहे, धुवायची पण गरज नाही आहे, पण मी धुते. खरंच सांगतो, आता पावसाळा सुरू झालेला आहे तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. खूप इझी अशी रेसिपी मला तरी वाटते आहे, एकदम झटपट. मुलांना तर स्कूल चालू होणार आहेत, मग सकाळी काय काय करायचं, तर मग फक्त बटाटा उघडून घ्यायचा, एवढ्यालाच टाइमपास होतो. अजून त्यात तुम्ही बघितलं. आणि हे जे कांदा लहान मुलांना आवडत असेल तर टाका, गाजर, अजून कुठली हेल्दी फूड तुम्हाला टाकायचं असेल, बीटरूट टाकायचं असेल, तुमच्या आवडीनुसार ते काय हवं ते टाका. आणि झालं. आता ही मस्त माझी फेवरेट कोथिंबीर अशी भरभरून टाकायची, ती मला जाम आवडते. हिच्यामुळे ना एक लुकच वेगळा येतो. मला असं वाटतं ना आपण कोथिंबीरची शेती पण केली पाहिजे. येस, केलीच पाहिजे, कारण ती आपल्याला घरातच एवढी यूज होते ना. एक्झॅक्टली, कोथिंबीर आणि कांदा या दोघांची शेती केलीच पाहिजे आपण. चला, माझं पीठ पण मळून झालेलं आहे. भेटते मी आता पुढच्या प्रोसेसमध्ये. हे पीठ असं मी मस्त मळून ठेवलेलं आहे, झालं अर्धा तास. आता मस्त पैकीने ह्याच्यात
चमचा नाही, चमचमीत नाही, चपाती बनवून घ्यायची आहे. आणि ती झाल्यानंतर मग हे जे फिनिंग आहे ते आपण लावून ऑलमोस्ट जसं फ्रँकीचा रोल करतो तसं करायचं. कारण मेघनाला खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे चमचमत्या चपात्या जमणार आहेत. चला, तर ही मेघनाने फ्रँकी रेडी केलेली आहे. मगाशी तुम्ही सगळी रेसिपी पाहिलेली आहेत. हे बघा, चीज मेल्ट होते इकडे. मेघना, काय म्हणणं आहे तुझं? वाव, तसं झालं ना, कधी खाते एकदाची. मी तुम्हाला टेस्ट नक्कीच कळवेन ह्याची कशी झाली, काय झाली ते. पण 100% भारीच असणार आहे. मस्त ट्राय करून बघा. सर्वात इझी, फास्टेस्ट मी तर म्हणेन. आणि पोट भर एकदम. आणि ते बाहेर जाणार, एवढे पैसे तर वाया घालवणार ते. अनहायजेनिक मी करते ना माझ्यासाठी. बाहेर जाऊन तुम्ही अनहायजेनिक खाणार, त्यापेक्षा हायजेनिक घरात बनवा आणि मस्त खा. मस्त खा, हेल्दी राहा. टेस्ट मॅटर्स अ लॉट फॉर मी. टेस्ट तर काय सांगू तुम्हाला, काही पण असं लोअर क्वालिटीचं नाही आवडत. सो त्यापेक्षा बेस्ट क्वालिटीचं आपण आपल्या घरी बनवूया मस्त पैकी आणि खाऊया. आणि हे एक्स्ट्रा नंतर मी चीज टाकणार तर आहे, पण म्हटलं हे स्लाइस पण थोडीशी अशी मस्त पसरवूया. अशी ह्याचे स्लाइसचे ह्याचे जास्त चीजी होऊन जातं, म्हणून मग हे पण एक आहे. सो हे बघा, ह्या फ्रँकीज माझ्या रेडी आहेत. ही आहे शेजवान चीज फ्रँकी आणि ही आहे वेज चीज फ्रँकी. यामध्ये इथे चीज दिसतंय तुम्हाला, शेजवान सॉस. वाव, एकदम टेम्पटिंग अशी झाली. मला बघूनच तुम्हाला कळत असेल ना काय होतं, काय वाटतं. सो फर्स्ट मी हे करणार आहे, टेस्ट करणार आहे वेज चीज फ्रँकी. तर ती बघूया कशी लागते ती. अमेझिंग. ही फ्रँकी जर तुम्हाला घरी बनवता येत असेल, कशाला जाऊन बाहेर खायचं. हे मी माझंच बोललं पाहिजे मला, पण तरी पण मी जाते कधीतरी बाहेर खायला. आणि आता ही दुसरी फ्रँकी आहे, ही चीज आणि इथे शेजवान चीज फ्रँकी आहे. आता ती खाऊन बघूया तुम्हाला. खूप छान, व्हेरी गुड. मस्त बनवली आहे खरंच. एवढी छान बनवली आणि इतकी झटपट बनवली आहे. कसं आहे ना, भूक लागली ना की काही ना काहीतरी चांगलंच बनतं. एक तर चांगलं बनतं, नाहीतर वाट लागते. त्याच पहिलं वालं झालं आहे, चांगलं बनलं आहे, मस्तच झालं. सो आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. मी आता पटकन खाते, मला खूप भूक लागलेली आहे. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग.